Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is human resources planning? Explain its step. Okay. We was learn in last lecture what is human resource management, its feature, and important and function. Okay. So त्याचा जो पुढचा पार्ट आहे ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग आज आपण लर्न करणार आहोत. First of all, be clear what is human resource planning, and then we start steps in detail. So human resource planning or manpower planning is one of the crucial aspects of human resource management. Okay. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज व्हेरी वायडर कन्सेप्ट असं आपण बघितलेला आहे आणि त्याच्यामधला एक पार्ट जो आहे हा ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग आहे. So human resources planning is also called as the manpower planning सुद्धा त्याला म्हटलं जातं. It is the primary activity of HRM. Planning ही प्रत्येक ऍक्टिव्हिटीची प्रायमरी स्टेप आहे असं आपण म्हणतो, राईट? So it is the primary activity of HRM. All human resources activities start with human resources planning. And कोणत्याही ऍक्टिव्हिटीचं स्टार्टिंग हे कुठून होणार आहे हो? प्लॅनिंग पासून. ओके. सो हिअर कॉल्ड all human resources activity start with human resources planning. In simple word, HRP is the process of getting the right number of qualified people in the right job at the right time. आणि एम्प्लॉईजला जसं आपण कालच्या लेक्चरला सुद्धा डिस्कस केलं होतं थोडं की एम्प्लॉईजला राईट टाइमला राईट प्लेस वरती अपॉइंट करण्याचं काम ज्या ऍक्टिव्हिटीच्या अंडर केलं जातं त्या ऍक्टिव्हिटीला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असं म्हटलं जातं. ओके. सो ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग कॅन बी डिफाइन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ प्रीडिटरमाइनिंग फ्युचर ह्युमन रिसोर्सेस नीड अँड कोर्स ऑफ ऍक्शन नीडेड टू सॅटिस्फाय दोज नीड टू अचीव्ह ऑर्गनायझेशनल गोल्स. आणि हे प्लॅनिंग आपण कशासाठी करतो तर आपले जे गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव्ह करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग हे केले जातं. ओके. सो डेफिनेशन काय सांगितलेली आहे ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग कॅन बी डिफाइन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ प्रीडिफाइनिंग फ्युचर ह्युमन रिसोर्सेस नीड अँड कोर्स ऑफ ऍक्शन नीड टू सॅटिस्फाय दोज नीड टू अचीव्ह ऑर्गनायझेशनल गोल्स. ओके. ऑर्गनायझेशनलचे गोल्स. माझा आवाज सगळ्यांना कट होतोय की फक्त केतकीला नेटवर्कचा इश्यू असेल केतकी? मॅडम कट होतोय मध्ये मध्ये. मॅडम कट होतोय आवाज. नेटवर्कचा थोडा इश्यू आहे ना. सो बघा नेटवर्क प्रॉब्लेम. ओके कंटिन्यू करू. जर नाही एखादी कॉन्सेप्ट लक्षात आली तर रेकॉर्डिंग बघा. वी विल कंटिन्यू. ओके. सो HRP थोडक्यात लक्षात आलं का HRP मध्ये काय केलं जातं HRP इज द प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. ओके. सो HRP इट इज द प्रायमरी ऍक्टिव्हिटी ऑफ HRM. HRP is to appoint right candidate at the right time आवाज एकदम अटकून येतो at the right place. Okay. HRP म्हणजे काय इट इज द प्रोसेस ऑफ अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस. राईट हे थोडक्यात लक्षात ठेवा म्हणजे HRP असणार आहे. HRPच्या स्टेप जे आपण म्हणतो की एक मिनिट जस्ट कनेक्शन मी चेंज करते. Am I audible? Am I audible? मी माझा आवाज येतोय का? Am I audible?
Am I audible? Yes, ma'am. Yes. ओके, मी नेट कनेक्शन थोडंसं चेंज केलंय. होप सो आवाज येईल तुम्हाला. कंटिन्यू करूया. HRP म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का? HRP म्हणजे आपण काय म्हणणार आहोत? HRP इज द प्रायमरी स्टेप ऑफ HRM, राईट? HRP is the primary activity of HRM. HRP is the process of appointed right candidate at the right time at the right place. ओके, मग हे जे राईट आहे, जे आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, त्यासाठी काही स्टेप मात्र आपल्याला फॉलो करावे लागतात. मग त्या स्टेप्स कोणत्या आहेत बघा. फर्स्ट, स्टेप्स ऑफ HRP. Human resources planning is the process of identifying current and future human resources needs of an organization. It involves securing the right manpower in order to achieve organizational goals. Okay, HRP मध्ये फ्युचर जी रिक्वायरमेंट आहे किंवा करंट रिक्वायरमेंट जी आहे एम्प्लॉईची प्रत्येक डिपार्टमेंटला ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ डिपार्टमेंट हे फुलफिल करण्याचं काम HRPच्या अंडर केलं जातं. सो दॅट इज वाय HRP फॉलो सेव्हरल स्टेप. फर्स्ट इज अनालाइज ऑफ द इन्व्हायरमेंट. सो पहिल्या स्टेप मध्ये काय करावं लागणार आहे? अनालिसिस ऑफ द इन्व्हायरमेंट. So the first step involve an analysis of the external and internal environmental factors pertaining to human resources. So तर इथे काय करायचं आहे आपल्याला की जे इंटरनल इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत हे अनालाइज केले जाणार आहे. ओके, सो इन द फर्स्ट स्टेप हियर HRP analyze the internal environmental factor and external environmental factor. So some of the external environmental factor includes labor market trend, economic condition, level of competition, demographic trend, law relating to employment, technological advancement, etc. इंटरनल फॅक्टर मध्ये कोणत्या गोष्टीचा स्टडी केला जाऊ शकतो आणि एक्सटर्नल मध्ये कोणत्या पॉइंट वरती फोकस केलं जाऊ शकतं त्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, while the internal environmental factor includes workforce compensation, organizational structure, value and ethics, वर्क कल्चर एक्सेट्रा. ओके, हे जे सब पॉइंट दिलेले आहेत त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे प्रिपेअर होऊ शकतात. सो इन द फर्स्ट स्टेप हियर मॅनेजर अनालाइज इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचे नाही बघायचे, तर ज्यावेळी आपण एम्प्लॉईजला अपॉइंट करणार आहोत तर एम्प्लॉईजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंटरनल फॅक्टर कोणते असू शकतात आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्या गोष्टी पहिल्या स्टेप मध्ये क्लिअर केल्या जातात. इज इट क्लिअर फर्स्ट स्टेप? Yes. Okay. Then second step, analyze of the organizational objective. So the HR manager studies the objective of the organization. The objective to be achieved in various areas such as production, marketing, finance, expansion, and sales gives the idea about the nature and types of work required to be done in the organization. आता आपल्याला सेकंड स्टेप मध्ये काय बघायचं आहे? अनालाइज ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, जर माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मॅक्सिमायझेशन सेल. हे जर ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्यासाठी कोणत्या एम्प्लॉयमेंटची रिक्वायरमेंट आहे ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर असणं. नेट कनेक्शन फार पोर आहे. सो नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ऑर्गनायझेशनचे हे क्लिअर करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असले पाहिजे? स्मार्ट. ओके, स्मार्ट स्टँड फॉर मेजरेबल, अचिवेबल, रिलायबल, टाइम बॉन्ड. ओके, मोठे. सो थर्ड स्टेप इज इन्व्हेंटरी ऑफ प्रेझेंस ह्युमन रिसोर्सेस.
Inventory of present human resources means the HR manager has to undertake inventory of present human resources. From the update human resources information system, the current number of employees, their capacity, performance and potential can be analyzed to fill the various job requirement, the internal sources or external sources. आता ह्या स्टेप मध्ये काय केलं जातं? इन्व्हेंटरी ऑफ प्रेझेंट ह्युमन रिसोर्सेस. इन्व्हेंटरी इन द सेन्स स्टॉक नव्हे, आता इथे इन्व्हेंटरी इन द सेन्स एम्प्लॉईजला त्यांनी इन्व्हेंटरी असं म्हटलेलं आहे. तर प्रेझेंट एम्प्लॉईज काय आहे, प्रेझेंट एम्प्लॉईजचा स्टॉक किती आहे, नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत, त्यांची सिस्टीम काय आहे, त्यांच्याकडे नॉलेज कसं आहे, त्यांची कॅपॅसिटी कशी आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या थर्ड स्टेप मध्ये काय करता, क्लिअर करता. ओके, दॅट मीन्स इन्व्हेंटरी ऑफ प्रेझेंट ह्युमन रिसोर्सेस. ओके, so how many employees are working under current situation, current status मध्ये किती एम्प्लॉईज आहेत, ह्या गोष्टी आपण थर्ड स्टेप मध्ये क्लिअर करतो. Then point number 4, forecasting demand and supply of human resources. This is very important step of human resources planning. So demand forecasting is the process of determining future need of HR in the terms of quality and quantity. So ह्या स्टेप मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? Here we maintain or we prefer the quality and quantity of human resources. So demand forecast and supply. The human resources required at different position according to their job profile are estimated. Okay, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे हे आपण काय करणार आहोत, इथे डिमांड आणि सप्लाय ह्या दोन्ही गोष्टी मॅच होणं फार महत्वाचं असणार आहे. दॅट इज वाय हियर वी स्टडी डिमांड फोरकास्टिंग अँड सप्लाय फोरकास्टिंग. The available internal and external sources to fulfill of supply forecasting in the concern with the estimation of supply manpower given the analysis of the current resources and future availability of human resources. म्हणजे जसं की आपण जेव्हा डिमांड आणि सप्लाय मॅच करणार आहोत तेव्हा ऑर्गनायझेशनचे इंटरनल फॅक्टर काय आहे किंवा एक्सटर्नल फॅक्टर काय आहेत ह्या गोष्टी कन्सिडर करणार आहोत. Supply forecasting is concerned with the estimation of supply of manpower given to analyze the current resources and future availability of human resources. लक्षात येत आहे, म्हणजे डिमांड आणि सप्लाय मॅच करण्यासाठी रिसोर्सेस हे फार महत्वाचे असणार आहेत आणि हे आपण इथे फर्स्ट थिंग क्लिअर करतो. Then point number 5 or step number 5, estimating manpower gap. म्हणजे आधीच्या स्टेप मध्ये आपण काय केलं, फोरकास्टिंग डिमांड अँड सप्लाय काय आहे हे क्लिअर केलं. त्याच्यानंतर आपण काय करतो, एस्टिमेटिंग मॅनपॉवर गॅप. कंपॅरिझन ऑफ ह्युमन रिसोर्सेस डिमांड अँड ह्युमन रिसोर्सेस सप्लाय हेल्प इन एस्टिमेटिंग मॅनपॉवर गॅप. म्हणजे आपल्याला आता लक्षात येईल की डिमांड जितकी होती तितकाच आपण सप्लाय केलाय का सप्लाय कमी केलेला आहे किंवा सप्लाय जास्त केलेला आहे. लक्षात येत आहे. सो म्हणून काय सांगितलंय बघा इथे पुढे, दॅट इज surplus or deficit of the human resources. Deficit represent the number of employees to be employed, whether surplus represent termination. जर खूप surplus जास्त एम्प्लॉयमेंट अपॉइंट केले असतील तर टर्मिनेट करा आणि जर डिफिशियंट रिप्रेझेंट एम्प्लॉईज असतील तर काय करा, अनएम्प्लॉयड पीपल ना अपॉइंट करा. ओके, सो इथे आपण काय करतो, जो गॅप आहे ह्या स्टेप मध्ये तो फाइंड आउट करतो. सो आधीची जेव्हा स्टेप तुमची क्लिअर असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता, एस्टिमेशन मॅनपॉवर गॅप हा क्लिअर करू शकता. इज इट क्लिअर? लक्षात येत आहेत का पॉइंट? Yes, ma'am. ओके. Yes. So next is matching demand and supply. This is the next step in the human resources planning. It is concerned with the bringing demand and supply in an equilibrium position so that shortage and overstaffing position will be solved. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, मॅचिंग करायचं आहे. कशासोबत मॅचिंग करायचं आहे, तर जितकी डिमांड आहे तितकंच तुम्ही सप्लाय केलेलं आहे का नाही हे काय करायचं आहे तर मॅच करायचं आहे. ओके, दिस इज कॉल्ड द इक्विलिब्रियम पोझिशन. आपण कशाला म्हणतो,
इक्विलिब्रियम पोझिशन ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. इक्विलिब्रियम पोझिशन मीन्स मॅचिंग द डिमांड अँड सप्लाय. ओके, इक्विलिब्रियम म्हणजे काय म्हणतो आपण, सेम जितका डिमांड आहे तितकाच सप्लाय जेव्हा होतो, दिस इज कॉल्ड द इक्विलिब्रियम पोझिशन. Then action plan. HR plan is the executed through the organization of different HR activity. The major activity which are required to execute the HR plan are recruitment, selection, placement, training and development etc. आता ऍक्शन प्लॅन कधी स्टार्ट होईल, जेव्हा तुम्ही प्रॉपर मॅनपॉवर अपॉइंट केलेला आहे त्याच्यानंतर मग तुम्ही ऍक्शन कडे जाताय. मग ऍक्शन कुठून स्टार्ट होईल हे लक्षात ठेवा. हा पार्ट जो आहे सेकंड हा महत्वाचा आहे. ऍक्शन प्लॅन दॅट मीन्स द एक्झिक्युशन ऑफ अवर प्लॅन. सो दिस इज स्टार्ट फ्रॉम, कुठून स्टार्ट होणार आहे तो रिक्रुटमेंट पासून. ह्या स्टेप फार महत्वाच्या आहेत. रिक्रुटमेंट पहिली स्टेप येते, त्याच्यानंतर सिलेक्शन येते, मग प्लेसमेंट येईल, मग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट येईल. ओके, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ HRP. Then and last point is monitoring, control and feedback. After implementing of the HR plan, it has to be monitored strictly to identify deficiency and the remove it. आणि जर काही डिफिशियन्सी असतील तर त्या रिमूव्ह करण्याचं काम ह्या लास्ट स्टेप मध्ये केलं जातं. दॅट मीन्स comparison between the human resources plan and actual implementation is done periodically to know the progress is implementation. So ह्या स्टेप मध्ये आपण काय करतो, फीडबॅक देतो, कंट्रोल करतो, मॉनिटर करतो आणि तुमची HRP प्रोसेस ही सक्सेस करतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Okay. So next question कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो जॉब अनालिसिस कॉन्सेप्ट खूप बऱ्याच जणांना ही थोडीशी कन्फ्युज होणारी कॉन्सेप्ट आहे आणि यामध्ये जे दोन कंपोनंट्स आहेत जे आपल्याला डिटेल लर्न करावे लागतात, दोनच असतात, जॉब स्पेसिफिकेशन आणि जॉब डिस्क्रिप्शन. सो याच्यावरती बऱ्याच कॉन्सेप्ट आपल्या डिपेंड आहेत. त्यामुळे काय आहे बघा, जॉब अनालिसिस आणि जॉब अनालिसिसचे कंपोनंट्स, त्यामुळे थोडंसं डिस्क्रिप्शन तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त दिसेल. So the term job refers to a group duties and responsibilities which are assigned to individual employees. Okay, म्हणजे जॉब अनालिसिस काय आहे किंवा डिस्क्रिप्शन काय आहे, परफॉर्मन्स काय आहे, असाइनमेंट काय आहे, हे सगळ्या गोष्टी ह्या जॉब अनालिसिस मध्ये इन्क्लूड होतील. सो द टर्म जॉब रेफर्स टू अ ग्रुप ऑफ टास्क टू बी परफॉर्म. म्हणजे जो ग्रुप किंवा जो एखादा टास्क आहे हा कसा परफॉर्म केला जाईल याच्याशी रिलेटेड थिंग आहेत ह्या जॉब अनालिसिस मध्ये इन्क्लूड होतील. इट मीन्स अ कलेक्शन ऑफ द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज विच आर असाइन्ड टू इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईची ड्युटीज काय असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, ह्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम कोणाच्या अंडर केलं जातं, जॉब अनालाइज. सिंपल थिंग, जॉब अनालाइज करणे. अनालाइज म्हणजे काय, तर जॉबशी रिलेटेड येणाऱ्या सगळ्या गोष्टी अनालाइज करण्याचं काम जॉब अनालिसिस करतं. दॅट मीन्स टू कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. खूप सिंपल जर लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, जॉब अनालिसिस मीन्स टू कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू जॉब. इज इट क्लिअर? एक सिंपल सेंटेन्स लक्षात आलं का? जॉब अनालिसिस मीन्स टू कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू जॉब. मग ते जॉब म्हणजे काय आता हे तुम्हाला डिटेल लर्न करायचं आहे. मग जॉब मध्ये जॉब स्पेसिफिकेशन येईल आणि जॉब डिस्क्रिप्शन येईल. कंटिन्यू करूया आपण. इन सिंपल वर्ड, job analysis means a process of collecting information about a job. Okay, job related information आपण collect करतो. The information collected related to the nature of the job and qualification, skill required for the performing the job. So
जे स्किल आहे आणि क्वालिफिकेशन आहे याच्याशी रिलेटेड आपण काय करतो तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल एखादा जॉब आहे त्यासाठी मला स्पेसिफिक स्किलची रिक्वायरमेंट आहे, तर हे स्किल कोणतं आहे ही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. किंवा एक जॉब आहे यासाठी मला स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागणार आहे, तर हे क्वालिफिकेशन काय आहे त्याच्याशी इन्फॉर्मेशन रिलेटेड कलेक्ट करण्याचं काम जॉब अनालिसिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला काय करायचं आहे, एक HR मॅनेजर अपॉइंट करायचा आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन काय करा तुम्ही अनालाइज करा. मग HR मॅनेजरसाठी कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे, फॉर एक्झाम्पल MBA झालेला पर्सन ज्याचं स्पेशलायझेशन HR असणार आहे. ओके, सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कलेक्ट करण्याचं काम जॉब अनालिसिस करतो. राईट, कंटिन्यू करू आपण. एम आय ऑडिएबल ना? Yes. Yes. ओके, फार कन्फ्युजन होत असेल किंवा खूप सारं एक्सप्लेनेशन होत असेल तरी सांगितलं तरी चालेल ना. फक्त आपल्याला सिंपल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, फार डिटेल नाही जायचं. जॉब अनालिसिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हे लक्षात ठेवा. जसं आपण सांगितलं आधी की रिक्रुटमेंट ही खूप महत्वाची स्टेप आहे, तिथून सगळ्या प्रोसेस स्टार्ट होतात. पण रिक्रुटमेंटच्या आधी काय येतं, जॉब अनालिसिस. ओके, so job analysis is the starting point of the process of recruitment and selection. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा पॉइंट. According to Edwin Clipo, job analysis is the process of studying and collecting information relating to the operation and responsibility of a specific job. There are two aspects of job analysis. हा लास्ट पॅरा आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट असेल. There are two aspects of job analysis, that is job description and job specification. आणि हेच दोन कंपोनंट्स आपल्याला जॉब अनालिसिसच्या अंडर स्टडी करायचे आहेत. कोणते दोन कंपोनंट्स आहेत सांगा बरं. बोला. Job description, job specification. Right. Job description and job specification. There are two main components of job analysis. The requirement of job are known as job description. Job description ची definition आणि job specification ची definition लक्षात राहिली पाहिजे. काय सांगितलेलं आहे, the requirement of job are known as job description, म्हणजे आपण त्यामध्ये डिस्क्राइब करतो. And the qualities required for the job holder are termed as job specification. क्वालिटी कुठे येते, स्पेसिफिकेशन मध्ये. लक्षात ठेवा, क्वालिटी कुठे येणार आहे, स्पेसिफिकेशन मध्ये येणार आहे. आणि रिक्वायरमेंट कुठे येणार आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये येणार आहे. द रिक्वायरमेंट ऑफ जॉब इज नोन ॲज द जॉब स्पेसिफिकेशन. इज इट क्लिअर इंट्रो? Yes. Yes. ओके, आता ह्या पूर्ण स्लाइड मधून तुम्हाला किती ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे आहेत बघा. पहिली गोष्ट, जॉब अनालिसिस डॅश डॅश मीन्स प्रोसेस ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन ऑफ द जॉब. हे सेंटेन्स जे आहे हे लक्षात ठेवायचं. जॉब अनालिसिस मीन्स द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन ऑफ द जॉब. ओके, ठीक. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स हे लक्षात ठेवा, जॉब अनालिसिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. हे सेंटेन्स ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. आणि थर्ड, देर आर टू कंपोनंट्स ऑफ जॉब अनालिसिस डॅश डॅश, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिस्क्रिप्शन. हे दोन सेंटेन्स. आणि हे लास्ट, जॉब रिक्वायरमेंट ऑफ जॉब इज नोन ॲज, हे एक. आणि क्वालिटी रिक्वायर्ड फ्रॉम दी जॉब होल्डर्स आर नोन ॲज. असे 5 ऑब्जेक्टिव्ह ह्या एका स्लाइड वरून प्रिपेअर होते. सो हे लक्षात ठेवा, परत रिपीट नाही होणार. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. Components of job analysis. There are two components of job analysis, job description and job specification. While job description emphasizes the job requirement, job specification set forth requirement sought in person who is perform the job. So आता आपण job description detail learn करणार आहोत. These are further explained as under. Job description. A job description is a रिटन स्टेटमेंट. जॉब डिस्क्रिप्शन कसं असणार आहे, हे
रिटन स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. जॉब डिस्क्रिप्शन इज अ written statement that describe the duties, responsibilities, require qualification and reporting relationship of the particular job. या सगळ्या गोष्टी हायलाइट आहेत हा पर्टिक्युलर जॉब पर्यंत. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे आता हे परत सांगते. जॉब डिस्क्रिप्शन इज अ रिटन स्टेटमेंट, ओरल नसतं, हे ऑलवेज कसं असणार आहे तर रिटन असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन इज द रिटन स्टेटमेंट दॅट डिस्क्राइब, कोणत्या गोष्टी डिस्क्राइब केल्या जातात, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी, क्वालिफिकेशन, 3 गोष्टी डिस्क्राइब केल्या जातात. इज इट क्लिअर जॉब डिस्क्रिप्शन? Yes. Yes. ओके. पहिले सेंटेन्स फार महत्वाचे आहे का, इथे कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांना. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय येतं, जॉब स्पेसिफिकेशन मध्ये काय येतं. इकडे स्किल येतात, इकडे क्वालिफिकेशन येतात. स्किल आणि क्वालिफिकेशन आपण बऱ्याच वेळी एकत्र घेत आलेलो आहोत आतापर्यंत, पण इथे ह्या गोष्टी डिस्क्राइब करण्याचं काम स्पेसिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन मध्ये होतं. सो कंटिन्यू करूया. इट टेल in the brief the nature and types of job. It describes the general task and responsibility of given job or position. It starts the duties, purpose, responsibility and scope of the particular job. It also include information about the working condition. आता हे जे सब पॉइंट येतात बघा, हे आपल्याला परत डिटेल करायचे आहे. It includes working condition, tools, equipment used, knowledge, skill needed, relationship with other position, etc. So job description form the basis of job specification. जेव्हा तुमचा जॉब डिस्क्रिप्शन कंप्लीट होईल त्याच्यानंतरच तुम्ही जॉब स्पेसिफिकेशन कडे जाल. ओके. सो अकॉर्डिंग टू एडविन क्लिपो, डेफिनेशन फक्त दिलेली आहे काय बघा थोडक्यात. जॉब डिस्क्रिप्शन इज अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट of the duties and responsibility of specific job. It should tell what is to be done, how it is to be and why. Okay, या 3 गोष्टीचा आन्सर देण्याचं काम जॉब डिस्क्रिप्शन करतो. सो फर्स्ट द कंटेंट ऑफ जॉब डिस्क्रिप्शन. हे कंटेंट वरून तुम्हाला म्हणजे जर डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला तर जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिस्क्रिप्शन 100% क्वेश्चन असतातच. हे फार रिपीट होणारे क्वेश्चन आहेत. हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाइप जर झाला पेपर तरी आणि ऑब्जेक्टिव्हला सुद्धा हा क्वेश्चन, हे पॉइंट फार महत्वाचे आहे. सो कंटेंट लक्षात ठेवा. जॉब टायटल आला, जॉब टायटल मध्ये काय असेल बघा. इट एक्सप्लेन द टायटल ऑफ जॉब. इट मीन्स व्हॉट द पर्टिक्युलर जॉब इज ऑल अबाउट द आयडेंटिफाय अंडर दिस कंटेंट. ओके. सो जॉबचं टायटल इथे इन्क्लूड असेल. सेकंड, जॉब लोकेशन. इट रेफर्स टू द प्लेस where the job is to be performed, that is in which department. For example, place म्हणजे एखाद्या पर्सनला आपण अपॉइंट केलं लाईक ॲज अ मार्केटिंग मॅनेजर. तो मार्केटिंग मॅनेजर हा हेडिंग मध्ये येईल आणि डिपार्टमेंट मार्केटिंग हा जॉब लोकेशन मध्ये हेडिंग येईल मार्केटिंग. इज इट क्लिअर? म्हणायला पण किती वेळ लागतो रे. Yes. व्हेरी गुड. Yes, ma'am. जॉब समरी मध्ये काय येईल बघा. जॉब समरी डिस्क्राइब द कंटेंट ऑफ द जॉब इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्हिटी और टास्क टू बी परफॉर्म. इट इज द स्टेटमेंट विच एक्सप्लेन व्हॉट द जॉब इंटेल. म्हणजे इथे समरी, थोडक्यात तुमचा जॉबचं नेचर काय असणार आहे ही जॉब समरी असेल. देन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. Duties and responsibility. This is an important phrase of job description. It describes the duties to be performed. Responsibility concerning custody of the money, supervision and training of staff, etc. are to be described. Simple thing की यामध्ये duties काय आहे आणि responsibility काय आहे हे include असेल.
machine, tool and material. It states the types of machine, tool and material required in the performance of the job. Okay, so यामध्ये काय include असेल? Machine, tools and material. Okay, so then next is working condition. It refers or it includes the proper working condition relating to our job. So खूप simple thing ज्या तुमच्या working condition मध्ये includes असणार आहे ह्या असतील. So it defines the working condition in terms of heat, light, noise level, etc. Job hazards are also mentioned. Job hazard are obstacle that may be rise during the actual performance of the task. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की टेलरने काय सांगितलेलं आहे, जर प्रॉपर वर्किंग कंडिशन असेल तर एम्प्लॉईज त्याचा 100% हा देतो. सो वर्किंग कंडिशन हे काय असणार आहे, प्रॉपर काय असायला हवं यामध्ये ते इन्क्लूड असेल. नेचर ऑफ सुपरविजन. द नेचर ऑफ सुपरविजन ऑन ईच जॉब इज ऑल्सो मेन्शन. There are certain jobs like unskilled job which require close supervision, while other job like skilled, unskilled supervision or managerial job require less supervision. जे काही असेल म्हणजे कोणत्या जॉबला जास्त सुपरविजनची गरज आहे, कोणत्या जॉबला कमी सुपरविजनची गरज आहे, वॉट एव्हर इट मे बी, all things are including under nature of supervision, right? And last point is relation to other job. It indicates relationship of the job with other job of the organization. It also indicates to whom the job holder has to report and who will report to him. That means here it is clearly defined like our boss, who is our boss regarding reporting. म्हणजे आपल्याला कोणत्या पर्सनच्या अंडर रिपोर्टिंग करायचं आहे हे सुद्धा तुम्ही ह्या जॉब डिस्क्रिप्शनच्या अंडर मेन्शन करता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. ओके. Yes. सो जॉब स्पेसिफिकेशन मध्ये फार आपल्याला डिटेल नाही जायचंय, त्याचे काही जस्ट फीचर दिलेले आहे. जॉब स्पेसिफिकेशन इज ऑल्सो रिटन स्टेटमेंट ऑफ क्वालिफिकेशन, trait, physical and mental characteristic that individual must possess to perform the job duties and discharge responsibility effectively. It is an overall summary of employees requirement to perform the job effectively. Okay, एखाद्या एम्प्लॉईज त्याचा परफॉर्म कसा इफेक्टिव्ह देऊ शकेल याच्याशी रिलेटेड थिंग त्या जॉब स्पेसिफिकेशन मध्ये इन्क्लूड्स असतील. सो डेफिनेशन मध्ये काय सांगितलं जातं, अ स्टेटमेंट ऑफ मिनिमम ऍक्सेप्टेबल ह्युमन क्वालिटीज नेसेसरी टू परफॉर्म अ जॉब प्रॉपरली. सो हे आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरला बघू त्याचे फीचर्स काय आहे. ओके, सो अटेंडन्स फिलअप करून झालेली आहे सगळ्यांची. Yes, ma'am. ओके, सो थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण जॉब स्पेसिफिकेशन कंटिन्यू करू.